बड़े बल्ले से गेंद को लेना चाहते थे, क्रॉस बैटेड स्ट्रोक, मैदान के अंदर आता हुआ डॉट गेंद, बिंदी गेंद। इस बार स्ट्रोक तो बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। सरफराज हे बल्ले से आता हुआ या बेहतरीन 6 रनों के लिए डी बैकवर्ड स्क्वेयर को चीरते हुए फाड़ते हुए 6 रन। थँक यू डीजे। ज्यावेळेस आपण पाहतो एक गाव एक फॉर्मॅट, त्या एक गाव एक फॉर्मॅटमध्ये 3-4 फलंदाज खेळणारे असतात, त्यानंतर थोडेसे मिडल ऑर्डरमध्ये एक्सपोज होणारे बॅटर असतात, टेलेंडर्स कडून आपण जास्त अपेक्षा ठेवत नाही। हे एक गाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट आहे। त्यानंतर आपण ज्यावेळेस बघतो एखादी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्या टीमच्या अगदी स्ट्रॅटेजीनुसार, त्या टीमच्या कॅप्टनच्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला एखादी टीमची बांधणी पाहायला मिळते। त्याची थोडीशी आपण चर्चा करू या बॉल नंतर। खालील मैदानावरती सिंगल पाहायला मिळेल, त्याच्या आधारावरती आपल्याला कळतं की बॅटर चांगले आहेत की बॉलर चांगले आहेत। मात्र ज्यावेळेस ऑल इंडिया ओपन किंवा ओपनची टुर्नामेंट असते, 11 नंबरपर्यंतचा जो फलंदाज असतो ना, तो देखील चांगली बॅटिंग करतो, हे आपण पाहिलंय, हे वास्तविक सत्य आहे ओपन क्रिकेटचं। आणि मैदानावरती बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे रियांश 11 डोंबिवली संघाची। स्लोवर वन यावेळेस देखील वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड, मात्र कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय, झाली आहे मिस्टेक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। नितेश बॅट मधून आलेला हा दमदार चौकार। थँक्यू डीजे। पुढील मॅच आपल्याला विनर मध्ये पाहायला मिळेल। धावसंख्या फलकावरती 35, 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम द्या ना प्लीज, आज सुट्टी आहेत शाळेंना, त्यामुळे बिंदास व्हॉल्यूम देऊ शकता। यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय, मात्र डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट, फलंदाज झालेत बाद, विकेटचं पतन। नितेश पाटील बॅक टू दी पवेलियन। थँक्यू डीजे। षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल। धावसंख्या फलकावरती आपल्याला 35 पाहायला मिळते। आता या षटकामध्ये या मॅचचं रिदम सेट होणार आहे का? ज्या टीमकडे या ओव्हरचा रिदम असेल ना, पुढच्या इनिंग मध्ये तो मोमेंटम कॅरीड आउट त्या संघाकडून होईल, त्यामुळे ही ओव्हर महत्त्वाची आहे।
आणि या ओव्हरमध्ये प्राचारित करण्यात आलंय षटक क्रमांक 5 मध्ये योगेशला. आता योगेश कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. सरफराज मैदानावरती राज करावा लागेल. 10 मध्ये 18 धावांवरती ते खेळत आहेत 180च्या स्ट्राईक रेटने. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. जाऊन पोचली ती म्हणजेच 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 36 ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. योगेश मैदानावरती कमबॅक करतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटबॅक. मैदानावरती कमबॅक करणं महत्त्वाचं आहे. चला मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशीर केला जातोय, भरपूर टाइम घेतला जातोय. इतका टाइम लागत नाही 5 ओव्हरच्या मॅचला. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. हिमांशूच्या बॅटमधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 6 धाव्यांसाठी मिड विकेटला क्लिअर करत हिमांशूच्या बॅटमधून सिक्सर. थँक्यू डीजे. 36 ऑन द बोट आणि त्यानंतर आलेला सिक्सर. आता 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 42 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशी कामगिरी असेल पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं, कारण आता प्रेशर आहे आणि बॉल हवेमध्ये असेल. मिडॉनचा फिल्डर डाऊन द बॉल कॅचसाठी आलेत. कॅच कंप्लीट करतील आणि फलंदाज होईल बाद. 42 वरती हा चौथा धक्का बसतोय. फलंदाज हिमांशू बघा 2 बॉलवरती 6 धावा केल्यात. हेच महत्त्वाचं आहे. स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटासा कॅमिओ घेऊन मैदानाच्या बाहेर हिमांशू पाडेल. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आय थिंक फुल टॉस बॉल विषयामध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता. लॉंग अपच्या दिशेला बॉल ठेवतोय. ट्रॅव्हल मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. कंटिन्यू या मॅच मध्ये संघर्ष आपल्याला दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय. मित्रांनो 50-50 मॅच आहे. अजून देखील या मॅच आपण सांगू शकत नाही रिदम कुठल्या संघाच्या बाजूने. 50-50 मॅच पाहायला मिळते. खोलटप्प्याचा बॉल खोदून काढलाय विषेपमध्ये. अलॉंग द ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली जी मात्र सिंगल. धावसंख्या 45 आणि आता मैदानावरती शेवटचा बॉल आहे. त्या शेवटच्या बॉलवरती कशी धावसंख्या बनवण्यामध्ये यश संपादित होईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. 4.5 overs has been delivered by bowlers and 45 is the score on the scorecard, but the last ball is very important ball. 45 धावा धावफलकावरती आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळत आहे. आता या षटकामध्ये हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 जर झाली तो एक प्रेशर असतो, मानसिक दडपण तो कमी होईल. फिल्डिंग करत असताना रियांश इलेव्हन डोंबिवली संघाच्या डोक्यावरचं एक्झॅक्टली काय घडेल पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. मैदानावरती 1+ रनआउटची विकेट. धावसंख्या 46 आणि 47. 47 धावेंचं असेल लक्ष. 47चं लक्ष, 47 धावा. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आता आपण त्वरित सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. थँक्यू डीजे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट फार डेव्हलप झालं आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक आदर्श निर्माण व्हावा असं खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटने डिसिप्लिन प्रत्येकाच्या समोर आणलं आहे की पहिला बॉल 9 वाजता पडतोच पडतो. त्याशिवाय लीग फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही खेळत असाल, तुम्हाला जो वेळ दिला आहे त्या वेळेवरती सर्व संघ उपस्थित असतात. मिड मॅचमध्ये टॉस देखील होतो. जो संघ उपस्थित नसतो त्याच्या विरुद्ध संघाला टॉस विन दिले जातो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण भरपूर ठिकाणी पाहतो की सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर केली जाते किंवा ना कंपल्सरी चेझिंग असं देखील असतं. मात्र कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये टॉसला देखील फार महत्त्व असतं. ज्यावेळेस एखादा संघ हा आपल्याला पाहायला मिळतो स्कोर लेवल होत असताना दुसऱ्या संघासमोर, त्यावेळेस पहिले विकेट्स ग्राह्य धरले जातात आणि विकेट्स जर सेम असतील तर मात्र टॉस ग्राह्य धरला जातो की टॉस कुठला संघ जिंकला त्या संघाला विन घोषित दिलं जातं. एक्झॅक्टली हे क्रिकेट आणि हा पॅटर्न समस्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यूज करण्याची गरज आहे. कारण तुम्ही वेळेवरती उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. वेळेवरती उपस्थिती दाखवली, वेळेवरती टॉसला आले, त्या टॉसचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो. आणि हे क्रिकेटचं मॉडेल समस्त टेनिस क्रिकेटमध्ये हळूवार पद्धतीने पुढे आता यूज करण्यात येतं आहे. आणि त्याची सुरुवात कुठे झाली तर ते कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटने सुरुवात केलं आहे. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. करण
चला तर आपण फिल्डिंगला आता सुरुवात करणार आहोत. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. चला शॉर्ट प्लेयर घेऊन खेळायचे. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचती आहे. मी तंतोतंत सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचं असं काही नाही आहे. आयोजकांनी सूचना आम्हाला दिली आहे की मॅच सुरू करायची आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. चला जितके खेळाडू आहेत तितके खेळाडू घेऊन मैदानावरती तुम्हाला खेळावं लागेल. फिल्डिंग लावून घ्यायची आता मित्रांनो, ही विनंती असेल. चला नितेश भाऊ, जितेश भाऊ सर्वांनी फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल. हिमांशू, प्रमोद दादा, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे आजच्या दिवसामध्ये. चला मॅच त्वरित सुरुवात करायची विनंती असेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बॅटिंग टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर, कारण नाव माहिती नाही आहे. जोपर्यंत नाव कळणार नाही तोपर्यंत स्कोरिंग होणार नाही. 11व्या नंबरचा फलंदाज पाठवा. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती. ही ओव्हर बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्या. 5 षटके तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कम्प्लीटच करायचे आहेत. आता एक जो नियम आहे तो तुमच्यापर्यंत आपण ॲड करणार आहोत की 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट होणं गरजेचं आहे. हे इंटरनॅशनल नियमानुसार आपण करतोय, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. यावेळेस देखील स्विच केला. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती 2 आपल्याला पाहायला मिळतील. करण आणि टॉम असे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूरची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते आदिशक्ती 11 या संघामध्ये. करण आपल्याला पाहायला मिळतील. करण आणि करणच्या जोडीला टॉम असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. करण मैदानावरती रन बनवण्याचा प्रयत्न करतात. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. टॉम आणि करण हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, त्यानंतर देखील डबल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नितेश, गुणवत्ता या खेळाडूमध्ये ठासून ठासून भरली आहे. फार चांगली गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते. स्लोवर वन पिक केलाय, ऑन साइडला हुक केलाय आणि पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुक केलाय आणि रन बुक केलेत. मिळतील लाभा 4. थँक्यू डीजे. चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर बॉल झालेत आतापर्यंत आपण बघू शकतो, जे मात्र 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती कमालीची कामगिरी आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळते. सो गुड पीस, फार चांगली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र फलंदाजी. करण मैदानावरती आहेत. टॉम देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू कासगावचा, दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र कुळगावचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगाने बॉल डिलिव्हर्ड करण्यात आलाय. नितेशकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. मी पहिलेच सांगितलंय या खेळाडूकडे व्हेरिएशनचा यूज देखील करण्यात येतो. कटर्स फार चांगली यूज करतात. त्यासोबतीला पेस वेगासोबत फार चांगली गोलंदाजी करण्यामध्ये नितेश हे माहिर आहेत. आणि वन ऑफ द बेस्ट कॅप्टन ज्यावेळेस निजे संघाचा आपण विचार करतो तर निजे संघाला भरपूर वर्ष ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या, आपल्या फलंदाजीच्या जोराने पुढे आणलंय असा खेळाडू नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मैदानावरती मिडॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हर जरूर झाला, मात्र काउस कॉर्नर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील मैदानावरती सिंगल ॲड होईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते. जाऊन पोहोचलंय ते मात्र 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे प्लीज. 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत एक ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. हर्षद पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. हर्षदच्या वतीने आता कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पुढील मॅच विनर असेल. गावदेवी मुंबई संघ आपण रेडी राहायचं आहे. वसीमभाई टॉससाठी या ही विनंती असेल. जशी मॅच फिनिश होईल आपण त्वरित टॉस देखील करूया आणि करणार देखील आहोत. आणि कुठल्याही प्रकारची रेस्ट मिळणार नाही आहे, कारण यानंतर आपल्याला रेस्टच आहे, याची नोंद करून घ्या. 24मध्ये 37ची आवश्यकता. आदिशक्ती 11 वर्सेस रियांश 11 डोंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. हर्षदचा बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. फलंदाजाच्या खेळीचा अंत. Yo
थँक्यू डीजे. विवेक मैदानावरती पाहायला मिळतील. सध्या फार चांगल्या टचमध्ये विवेक आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 मध्ये 37 ची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना आदिशक्ती 11 संघाला. चला थोडंसं वेळ वाचून अत्यंत गरजेचं राहणार आहे. 8 मिनिटं लागलीत आत्तापर्यंत. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील ऑनसाईडला टर्न केल्या मैदानावरती. फक्त दिशा दाखवली आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चतुर चालक आणि चंचल खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. नितेश विषयी मी एक गोष्ट नक्की सांगेल. जे जे खेळाडू त्यांच्या अंडर खेळलेत त्या खेळाडूने त्यांचं नाव आदराने घेतलं आहे. म्हणजे कॅप्टन कूल आणि प्रत्येकाला संधी देणारा कर्णधार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आम्ही देखील रील बनवत होतो त्यावेळेस आमची एक रील व्हायरल झाली आणि त्या व्हायरल रीलवरती बेस्ट कॅप्टन जो तुम्हाला साथ देतो असा एखाद्या खेळाडूने कमेंट केलं होतं आणि त्या खेळाडूचं नाव नितेश पाटील की हा बेस्ट कॅप्टन आहे. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. वन्स अगेन चांगली गोलंदाजी हर्षदच्या वतीने. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच खऱ्या अर्थानं आवाक्यात होती. 47 धावांची आवश्यकता आणि पहिल्या जर विचार केला तर पहिल्या 5 बॉलवरती चांगली बॅटिंग झाली. स्पेशली पहिले 4 बॉलवरती 9 धावा आल्यानंतर वन साईड डॉमिनेशन पाहायला मिळत आहे की काय. पण त्यानंतर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले गेले. आता हर्षद कमालीची कामगिरी करतायत आणि हर्षदच्या वतीने बघू शकतो आपण जबरदस्त गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. विकेट. त्यानंतर 3 बॉल 3ही निर्धाव पाहायला मिळतात. एखादा मोठा फटका या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो. पण चांगली गोलंदाजी आदिशक्ती 11 संघाच्या वतीने पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न झाली. थोडीशी मिस्टेक. बॉल हवेमध्ये थोड्या वेळासाठी जरूर होता. लॉंग ऑफमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो सिंगल. अनिकेत पाहायला मिळतील मैदानावरती. 1 धाव झाली कंप्लीट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. फलकावरती धावा 11 पाहायला मिळतात. 5 बॉलवरती तो संघर्ष पाहायला मिळाला. अखेर 6व्या बॉलवरती तो संघर्ष तुटलाय. जवळपास जर बघायला गेलं तर मागील 7 बॉलवरती 2च धावा आल्यात आणि तिथे मॅचमध्ये कुठेतरी पलटवार झालाय. निशांत दादा बनसोडे त्यांची देखील उपस्थिती. दादा वेलकम. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलला डॉट. अशा रीतीने जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 1 धाव खर्च केली हर्षदने आणि एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी केली. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपण पाहू शकतो जे मात्र दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. म्हणजे 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये 36ची आवश्यकता. 18 मध्ये 36ची आवश्यकता. इक्वेशन अगदी अवघड आहे. सध्याच्या घडीला ज्या प्रकारची गोलंदाजी होती आहे ती गोलंदाजी कमालीची आहे. हर्षदने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. वेग प्रचंड आहे आणि त्या वेगासोबत लाईन लेंथ ही फार अप्रतिम पाहायला मिळाली. चला मॅच सुरू करायची भावांनो. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. पंच आपण ताकीद द्यायची आहे प्लीज. आयोजकांची माझ्यापर्यंत सूचना येते. आता सर्वस्वी पंचांवरती जबाबदारी आहे.
कामलेत का यांना मी बोललो तरी ऐकत नाही दादा. आता माझी काही चूक नाही. उनका एक नया फिल्टर आया ते दोघं एकमेकाला सोडतच नाही. असं काय मला खरं वाटत नाही. काय चालू आहे नेमकं यांचं. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 11 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1. म्हणजे कमबॅक फार चांगलं झालंय. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला तिसरा मार्गस्थ आणि बॉलिंग ट्रॅक वरती. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. उत्कर्ष भूषण फायनल 1 ओव्हरची नाही करायची आम्हाला भावा. ते त्याला तर बोललो मी. यावेळेस फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्विचिट अटेम्प्ट होता मात्र विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद. विवेक बॅक टू दी पवेलियन. 11 झालेत. 11. 36ची आवश्यकता आहे. अजून देखील 17 बॉल आणि 36. थँक्यू डीजे. योगेश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. आता योगेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये या मॅचमध्ये कुठेतरी जीव फुंकायचं काम केलं. सुरुवात झाली होती 9 धावेंनी 4 बॉलमध्ये. असं वाटलं की वन साईड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 2 बॉलवरती 1 धाव. सुरुवात हर्षदने फार चांगली केली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव दिली. एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी केली आणि या मॅचमध्ये विकेटचं पतन होत असताना तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आता बॅकफुटवरती संघ आदिशक्ती 11 आपल्याला पाहायला मिळतोय. रियांश 11 वर्सेस आदिशक्ती 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी मुंबई संघ पहिल्या मॅचमध्ये विजय प्रस्थापित या संघाने केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. नितेशने फार चांगली गोलंदाजी केली. नितेश यांच्या नंतर हर्षद, ज्याचं कौतुक करूया. हर्षदने फार चांगली गोलंदाजी केली आणि आता भूषण, जे भूषण देखील आपल्याला जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळाले. बुर्दुलचा खेळाडू भूषण आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकत नाहीये. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील खोलवडप्याचा बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकावरती 1 2 ओव्हरच्या 2 ओव्हरमध्ये या मॅचचं रिदम चेंज झालाय.
जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता या मॅचमध्ये कमबॅकच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत मैदानावरती रियांश 11 संघाच्या. स्टेप आउटहून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र विकेट. फलंदाज योगेश खेळीचा देखील अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू. टुर्नामेंटची मेडन ओव्हर पहिली. दुसरी मेडन ओव्हर कंप्लीट होऊ शकेल का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. थँक्यू डीजे. विकेट्स पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. जितू आता थोडंसं स्पीडअप करा ना प्लीज, आपल्याला अजून भरपूर सामने कव्हर करायचे. ॲज अ ऑर्गनायझर तुम्ही देखील असता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का ऑर्गनायझरला वेळ किती महत्त्वाचा असतो. आज संजय दादांकडे वेळच नाही आहे. ते तुम्हाला पार्टी देऊ शकतात पण वेळ देऊ शकत नाही आजच्या दिवसामध्ये, कारण दिलदार व्यक्तिमत्व आहेत. पण वेळ महत्त्वाची आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त बॉल, मेडन षटक भूषणचा आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम बुर्दुलचा भूषण पाटील. आपल्याला जबरदस्त कामगिरी. आय थिंक TDPL मध्ये देखील भूषण आपल्याला पाहायला मिळाला होता. जागृती स्पोर्ट्स या संघाकडून खेळत असताना विजेतेपद या संघानेच प्रस्थापित केलं होतं. आणि बुर्दुल त्या गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मागील जर 14 बॉलचा विचार केला, 14 बॉलमध्ये 2च धावा आल्यात. 14 बॉलमध्ये 2 धावा. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे प्लीज, विनंती असेल. मॅचला आपण त्वरित सुरुवात देखील करणार आहोत. रियांश 36 धावांची आवश्यकता आहे. मागील 14 बॉलमध्ये 2च धावा आल्या. आदिशक्ती हार रहा. हाँ वही बुला ले उसको और कुछ नहीं बुलाना. 2 षटक आणि 2 षटकांमध्ये इक्वेशन अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टॉम आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कुळगाव, बदलापूरचा खेळाडू. ओपन क्रिकेट वेगळी दुनिया, वेगळी दुनियादारी असते. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये आपल्याला नक्कीच एखादा खेळाडू चांगला खेळत असताना पाहायला मिळतो. तो खेळाडू ओपनमध्ये चांगला खेळेल का त्याची संभावना अतिशय कमी असते. 47चं टार्गेट 47. सेकंड ओव्हर में 1 रन, थर्ड ओव्हर मेडन. सुरुवात फार चांगली झाली आहे आणि सौरभ मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर कॅच होईल. कंप्लीट फलंदाज झालेत. 5 विकेट्स होत असताना पतन.
नेगुडीचे धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. चौथा धक्का देखील बसत असताना मैदानावरती फक्त औपचारिकता शिल्लक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र मैदानावरती 22 एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 13 पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. गावदेवी मुंबई संघ, वसीमभाई प्लीज लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचे आपल्याला विनंती. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता, मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो, जे मात्र डॉट. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात. काय ड्रेसिंग आहे स्वप्नीलची, कडक एकदम. केतन म्हात्रे सारखा दिसतो जवळजवळ. लांबून केतन म्हात्रे सारखा दिसतो. केतन म्हात्रे. अंबरनाथचा कृष्णा, लक्ष्मण सातपुते. केतन म्हात्रे दिसतोय. फ्रेंच कटवाला केतन म्हात्रे. चला मैदानावरती आपण पाहू शकतो डॉट बॉल. लाईव्ह सेल. वर्षी देखील समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त औपचारिकता आता शिल्लक, कारण 34 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 6 बॉल 34 धावा. कंटाळवाणी थोडीशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज सगळे येतील ना शेवटचे दिवस आहेत ना. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच देखील ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 34ची आवश्यकता होती, आता 33 धावांची आवश्यकता. भूषण फक्त थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुझ्यापर्यंत ही माहिती पोहोचू देतो. शेवटची ओव्हर आहे. 5 मध्ये 33ची आवश्यकता, त्यामुळे थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 5 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. 4 बॉलवरती 4 बॉल जे पहिल्या षटकाचे झाले 9 धावा होत्या, आणि आता 14 धावा पाहायला मिळत आहेत. 5वं षटक सुरू आहे. मागील 20 बॉलमध्ये फक्त आणि फक्त जर बघायला गेलं ना तर रन 4 आलेत. 20 बॉलमध्ये 4च रन आलेत. ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती सिंगल पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 15 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. येस, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. वसीम भाई प्लीज थोडंसं सहकार्य करा. 4 वर्षी मॅच आपल्याला खेळवावी लागेल, याची नोंद करून घ्यायची आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपणास देखील नम्रतेची विनंती. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर शिदा फलकावरती आड होईल. फोन नहीं उठा रहा है, लाइव देखा करो. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 4 मध्ये 31ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॉल आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. डीजे
कमळाकरजी राव सर आपल्याला पाहायला मिळतील. अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी फुटबॉल टीमचे इन्चार्ज आहेत. आणि विकेट, अजून एक फलंदाज बाद होतोय. पूर्ण ग्राउंड वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. थँक्यू डीजे. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. थ्रीच्या नंतर काय? कमलाचा बोल पण. कमळाकरजी राव सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. संजय राम. संजय राम सरांच्या शुभ हस्ते हा यथोचित शुभ सन्मान देखील आपण करतोय. ग्राउंड चांगलं त्यांचं जरा तारीफ कर. फार चांगलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील सिंगल ॲड होईल. 17. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. धावसंख्या 17 पाहायला मिळते. संजय जशी मॅच फिनिश होईल ना जितू दादा, आपण टॉस साठी यायचे ही विनंती असेल. शेवटचा बॉल असेल. शेकंड करणं गरजेचं राहील याची देखील नोंद करून घ्या. एकेरी आपल्याला झुंज पाहायला मिळाली, मात्र ती झुंज देखील कडवी होती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक मैदानावरती 5 समाप्त झालं. हार्डलक आदिशक्ती 11 रियांश 11 डोंबिवली संघाने विजय प्रस्थापित केला. अभिनंदन. शेकंड करणं गरजेचं आहे, लाईनअप करणं गरजेचं आहे. जितू दादा प्लीज, आपण टॉससाठी येणं गरजेचं राहणार आहे. शेकंड आणि लाईनअप आपण करणार आहोत. कमळाकर राव सरांचा आपण शुभ सन्मान करतोय, जे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. संजय सर यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आज मैदानावरती जे काही आपल्याला अरेंजमेंट्स पाहायला मिळतात ते सर्व कमळाकर राव सरांच्या वतीने पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच देणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूने फार चांगली कामगिरी केली आहे, बट नो डाऊट ॲट ऑल जबरदस्त कामगिरी करणारे भूषण मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील. भूषण असतील सामन्याचे सामनावीर. कमळाकर राव सरांचा शुभ सन्मान करण्यात येतो, ज्यांच्या वतीने मैदान उपलब्धी आपल्याला पाहायला मिळाली. फार चांगलं कार्य आणि फार चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. चला, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आणि यानंतर आपण टॉस दिशेला देखील वळणार आहोत. जितू दादा प्लीज टॉससाठी यायचे ही विनंती असेल. आमिर सामन्याचे सामनावीर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलीची मॅच झाली त्याची. वसीमभाई, चला आपण टॉस देखील करणार आहोत. जितू दादा देखील उपस्थित आहेत आणि भूषण देखील आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच असेल भूषण, आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. दोन्ही मॅच मध्ये थँक्यू डीजे. संजय सर, चला आपण टॉस करतोय. आपण तन्मय दादा
सलमान शर्मा सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्लेचा असेल. 4 गोलंदाजांचा यूज करणं बंधनकारक. आणि मॅन ऑफ द मॅच भूषण आहेत. आणि पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आमिर आपण देखील या. 4 विकेट्स दोन्ही खेळाडूंनी घेतलेत. एक भूषण मॅन फ्रॉम मुर्दुल आणि दुसरे म्हणजे आमिर. चला टॉस झालं. जितू आता टॉस कोण जिंकलाय? गावदेवी मुंबई टीमचा टॉस. ओके, रियांश 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा. आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गावदेवी मुंबई संघाला. लगेच आपण सामन्याच्या दिशेला वळणार आहोत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या मग मित्रांनो, विनंती असेल. गावदेवी मुंबई संघ मॅन ऑफ द मॅच शर्मा सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. भूषण पाटील मॅन फ्रॉम बुर्दुल. 1 वर्षामध्ये या खेळाडूचा जो ग्राफ आहे ना मी पाहिलाय, फार वरती गेलाय. स्लिंगी ॲक्शन, डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. बुर्दुलचा क्रिकेट फार चांगलं खेळलंय. जागृती स्पोर्ट्समधून फार चांगलं क्रिकेट खेळलं आणि मेगा फायनलमध्ये देखील अप्रतिम कामगिरी. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 4 विकेट्स घेणारा आमिर आपल्याला पाहायला मिळतो. अभिनंदन आमिर, फार चांगलं क्रिकेट तुमच्या वतीने आम्हाला पाहायला मिळालं. लगेच आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत. आमिर, मैच को हम शुरुआत करेंगे. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटक हाताळणं गरजेचं आहे. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळले गेले नाही तर मात्र एक खेळाडू 30 सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये घ्यावा लागेल. आता चोख नियम असतील. टायमर आम्ही स्वतः ऑन करू आणि ऑन टायमर हा थांबणार नाहीये. ड्रिंक्स ब्रेक जो